घेऊन पाहायला मिळेल विशाल नामक हा गोलंदाज पाहायला मिळतोय पंचांच्या उजव्या यष्टीतून राऊंड द विकेटने पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपल्या संघाचं खातं स्वतःचं खातं खोलताना पाहायला मिळतोय तो विकास एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकताना पाहायला मिळते एक धावा असेल पुन्हा एकदा दुसरा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचांचा निर्वाळा एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसवताना पाहायला मिळते पुन्हा एकदा एकेरी धावेने म्हणजे 3 चेंडू आणि 3 धावा पाहायला मिळत आहेत अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धावफलक स्थिर पाहायला मिळेल 4 चेंडू आणि 3 धावा या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळतोय 5 चेंडू समाप्तीनंतर धावफलक स्थिर होते मात्र 3 धावा असतील लास्ट चेंडू असेल अंतिम चेंडू असेल विशाल नामक गोलंदाज पाहायला मिळतोय अतिशय सुंदर आकुटपा चेंडू पाहायला मिळाला 6 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या स्थिर होते ती 3 धावा असेल हॅलो दुसऱ्या ओव्हरची 6 चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी चेंडू ज्याच्या हाती दिला गेलाय तो असेल गोलंदाज विराज असेल विराज पंचांच्या उजव्या राऊंड विकेटने चेंडू फेकतो या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेने धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळेल धावफलक हलत ठेवताना पाहायला मिळते 4 धावा असतील म्हणजे 7 चेंडूचा खेळ समाप्त होतोय दुसऱ्याचा पहिला चेंडू समाप्त होतोय दुसरा चेंडू असेल विशाल याचा अतिशय चांगला चेंडू मात्र तेवढं चतुर चाणाक्ष विशाल नामक हा क्षेत्ररक्षण आपलं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी अचूक तत्ववरती चेंडू अडवताना पाहायला मिळतोय विशाल नामक हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय विराज गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते राऊंड विकेटने चेंडू या ठिकाणी फेकतोय या ठिकाणी भरकटल्या स्थितीत चेंडू टाकतोय दोन्ही हात समांतर करून पंच अवांतर धावेत मात्र रूपांतर करतात एकेरी धावेने धाव सलग पुढे सरकते 6 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक स्थिर होते 6 धावा असतील पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय पहिला हादरा बसतोय पहिला विकेट या ठिकाणी पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपात म्हणजे पहिला गडी बाद होऊन धाव फलक स्थिर होते ती 6 धावा असतील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धाव संख्या स्थिर होते एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा अजूनही 2 चेंडू बाकी असतील विराज नामक गोलंदाज पाहायला मिळतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक वरती गौरेश मोठा फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते मात्र विकी स्पोर्ट देवगड संघ अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय या ठिकाणी लास्ट चेंडू असेल शेवट चेंडू असेल सांगता करणं चेंडू धाव फलक होते 6 मात्र आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गडी बाद होताना पाहायला मिळतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या स्थिर होते 6 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरीत प्रत्येक षटकामध्ये 3 धावा जमवण्याचा या ठिकाणी विक्रम करतोय तो सावंतवाडी संघ 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात मात्र धाव संख्या स्थिर होते 6 धावा सावंतवाडी संघ 12 चेंडू समाप्त होत आहेत म्हणजे 2 षटक समाप्त होत आहेत आणि धाव संख्या स्थिर होते 6 धावा असतील म्हणजे प्रत्येक ओव्हरीमध्ये प्रत्येक 6 चेंडूमध्ये 3 धावा जमवताना पाहायला मिळतात आपले सावंतवाडी संघ स्ट्राइक वरती
खेळण्यासाठी सज्ज होतोय गौरेश नामक हा फलंदाज. विशाल गोलंदाज पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र चकवा देतोय चेंडू आणि दुहेरी धावेत रूपांतर होतोय. 2 धावेने धाव फलक पुढे सरसताना पाहायला मिळते. 8 धावा. पहिला वहिला चेंडू. आता मात्र चकवा देतोय चेंडू आणि 4 धावेने धाव फलक पुढे सरकतोय. 12 धावा. फलंदाजांची नावं जरा सांगशाल तर बरं पडेल. विकास नॉट स्ट्राईक. नॉट स्ट्राईक. विशाल नामक गोलंदाज पाहायला मिळतोय. या ठिकाणी 2 धावेने धावफलक पुढे सरसताना पाहायला मिळेल. 14 धावा असतील. 3 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा पंच आपला निर्णय आमच्या जवळ कळवा. 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा असतील. 4 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय. अजून 2 चेंडवाचा खेळ बाकी असेल तो मात्र विशाल नामक गोलंदाज पाहायला मिळतोय. 2 चेंडू असतील अजूनही. या ठिकाणी पंचांचा 6 धावेचा निर्वाळा येतोय. 6 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 22 धावा असतील. 5 चेंडू समाप्त होते ते मात्र तिसऱ्या ओव्हरीचे. म्हणजे अजूनही अंतिम चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. नॉट स्ट्राईक. फलंदाज नाव सांगा. सुंदर. घ्या. सुंदर. अति सुंदर. नक्कीच खेळ चाललेला असा. 22 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. मात्र डॉट चेंडू जातोय आणि धाव संख्या होते 18 चेंडवाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 22 धावा असतील. अजूनही 6 चेंडवाचा खेळ म्हणजेच शेवटच्या अंतरिम षटकाचा खेळ बाकी असेल. जास्तीत जास्त धावा कुटण्याची गरज असेल ती सावंतवाडी संघाला. कारण या ठिकाणी आपल्या समोरचा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. कारण 18 चेंडवात 2 गड्याच्या मोबदल्यात 22 धावा कुटल्या गेल्यात. 22 धावा असतील. अंतरीण 6 चेंडू जबाबदारी संघमालक ज्यांच्या खांद्यावरती दिली गेली ते अनुभवी खेळाडू असतील. सन्माननीय लोणे यांच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेलाय. पाहूया नक्कीच अनुभवी बुजुर्ग खेळाडू लोणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढाच सुंदर या ठिकाणी कटवून काढलेला एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावणार पाहायला मिळेल. 23 धावा असतील. 4थ्या ओव्हरीतला पहिला वहिला चेंडू समाप्त होतोय. लोणे यांचा एक अनुभवी बुजुर्ग खेळाडू आपल्या संघासाठी चांगली आखूड टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. लोणे यांच्या जवळ या ठिकाणी भरकटल्या स्थितीत चेंडू पाहायला मिळते. 2 हात समांतर करताना पंच पाहायला मिळतात. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकते. 24 धावा. अजून 5 चेंडवाचा खेळ हा बाकी असेल 4थ्या ओव्हरीच्या. लोणे यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा नोचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळते. अनुभवी बुजुर्ग असे लेख पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सन्माननीय पमा. नक्कीच धाव संख्या पाहायला मिळते. 25 धावा असतील. आता मात्र एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. 26 धावा असतील. 2 चेंडवाचा खेळ समाप्त होतोय तो मात्र 4थ्या ओव्हरीचा. लोणे नामक गोलंदाज मात्र गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडवाचा खेळ अंतिम षटकातील असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा निर्वाळ येतोय. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 28 धावा पाहायला मिळते. 3 चेंडवाचा खेळ अजूनही बाकी असेल इनिंगची सांगता करण्यासाठी. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि धावफलक मात्र स्थिर राहते. 28 धावा. अजूनही 2 चेंडवाचा खेळ बाकी असेल विनिंगची सांगता करण्यासाठी. चौथ्या ओव्हरीच्या 4 चेंडवाच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या स्थिर होते. 28 धावा. अजूनही 2 चेंडवाचा खेळ बाकी असेल. लोणे नामक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी नवीन फलंदाज नाव आपलं सांगा. सूरज.
पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल. अंतरीण चेंडू असेल, सांगता करणारा चेंडू असेल, सेवट करणारा चेंडू असेल, लोणे नामक गोलंदाज पाहायला मिळते. धाव संख्या स्थिर होते 28 धावा. इनिंगची सांगता करणारा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल, लोणे नामक गोलंदाज या ठिकाणी शेवटचा चेंडू. 2 धावा, 1 धावा, एकेरी धावेने धावफलक पुढे पाहायला मिळते. 29 धावा म्हणजे 24 चेंडू आणि 3 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या जमवली गेली. 29 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू 30 धावांची गरज असेल. 24 चेंडू 30 धावांचा पाठलाग कोणत्या रीतीने करतोय देवगड संघ हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय विलास गोलतकर यांच्याजवळ माईक सुपूर्त करतोय. तमाम क्रीडा रसिकांसमोर मी पुंडलिक तोंडकर आपली रजा घेतोय. धन्यवाद. चेंडूंचं या ठिकाणी पाठलाग करावा लागेल. विकी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघासाठी. तनुष स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघाने आपल्या निर्धारित 4 षटकामध्ये 29 धावा केल्या आणि 29 धावांचा पाठलाग. आता या ठिकाणी मात्र 30 धावांचा पाठलाग करावा लागेल तो विकी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघासाठी. सावंतवाडी क्रिकेट संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. विकी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघाचे स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी विनय आणि विशाल ही जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. तर गोलंदाजी मार्क करते. गोलंदाज कोण? गोलंदाज सूरज हा गोलंदाज सज्ज होतोय. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज विकी स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघासाठी. हा पहिला चेंडू सूरजचा. निर्धाव सुरेख फटका. 4 धावा आणि 4 धावा संघाचीच असली होती 5 वरती. पहिल्या चेंडूवरती 1, नंतरच्या चेंडूवरती खणखणीत चौकार. बॅक टू बॉलर पद्धतीचा एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक नेत्रदीपक चौकार आणि 4 धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते मात्र 5 वरती. विनयचा हा एक अप्रतिम फटका. त्यानंतर पुन्हा एकदा सूरज सज्ज होतोय. हा चेंडू थोडा फसवा. चेंडू फसवतोय या ठिकाणी. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. टोटल धावसंख्या पाहायला मिळते ती 7. एक निर्धाव चेंडू. निश्चितपणे या चेंडूवर कोणतीही धाव नाही. या ठिकाणी मात्र पॉईंटच्या दिशेने टोलवला 1 धाव मिळते आणि एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. 30 धावांचा पाठलाग करताना याही वेळेला धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. 11 धावा. एकेरी धावावरती जास्त भर दिला तो विनयकडनं आणि खराब चेंडूवरती एक मोठा फटका मारायचा या इराद्याने फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा आपटीच्या वर असलेला चेंडू हलका पॉईंटच्या दिशेने टोलवला जातोय. दिशा दिली जाते आणि 1 धाव घेऊन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या पोहोचते ती 12. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. ओके. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. कव्हरच्या दिशेने मारलेला एक सुंदर फटका. कव्हर ड्राईव्ह त्यामुळे 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. विशालच्या बॅटमध्ये निघालेला फटका. यावेळेला एका अप्रतिम मोठा फटका परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्येत कोणताही फरक नाही. सुंदर क्षेत्ररक्षण.
गौरीश गोलंदाज या ठिकाणी सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं सज्ज होतोय. हा सुद्धा बॅक टू बॉलर मध्ये एक सुंदर फटका. गौरीशचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्येत कोणतीही वृद्धी होत नाही. धावसंख्या स्थिर राहते. फक्त 9 धावा, सॉरी 13 धावा आणि एकेरीने धावसंख्या पोहोचते ती 14 वरती. अजूनही तब्बल 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विशाल हा एक तडाखीबंद फलंदाज, बाहुबली खेळाडू. सुंदर फटका. 2 धाव मिळत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 16 वरती. 16 धावा धावफलकावरती. विकी स्पोर्ट देवगड क्रिकेट संघ निश्चितपणे विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसतोय. या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि विकीला जावं लागेल ते तंबूमध्ये. पहिला गडी बाद होतोय तो 16 धावसंख्येवर. अजूनही तब्बल 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी उरलेल्या 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा. विनयने जर हा सामना जिंकून दिल्यास या ठिकाणी मात्र फरहान खान यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस विनयसाठी आलेलं आहे. पायच्या ठिकाणी बक्षिसांची खैरात फरहान खानकडनं लागली जाते. विनय हा एखादी फलंदाज या ठिकाणी आपल्या संघाला विजय समाधान करून देतो की नाही पाहायचा आहे. गोलंदाजी मार्गाने गोलंदाज सज्ज होतोय तो सावंतवाडी क्रिकेट संघाचा. सावंतवाडी गोलंदाज ओंकार. ओके, ओंकार हा गोलंदाज. जास्तीच्या चेंडू आणि फलंदाज बाद. ओंकार पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता आपल्या संघाला मिळून देतो. विकी स्पोर्ट्सचा धाराचा फलंदाज विनय तंबूत परततोय. आता कोण? संतोष नवीन फलंदाज. पायचा सामना अटीतटीचा होतोय. ऐन वेळेला एक मोठी सफलता आपल्या संघाला मिळून देतोय तो गोलंदाज ओंकार. त्यामुळे सामन्यामध्ये रंगत येते. हा चेंडू आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले आहेत. 10 चेंडू आणि 12 धावा. 10 चेंडू आणि 12 धावा. 9 चेंडू आणि 12 धावा. ओंकार मात्र निश्चितपणे फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतोय. हा सुरेख चेंडू परंतु पॉईंटच्या दिशेने डोल. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 19. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 20. अजूनही तब्बल 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 गेंदे बचे है. 10 रन चाहिए मैच को जीतने के लिए. विकी स्पोर्ट देवगढ़ के लिए. संतोष एक बेहतरीन खिलाड़ी है. एक तजुर्बा वाले, काफी सारा तजुर्बा उनके पास. एक सोच और समझदारी की बल्लेबाजी इस समय करते हुए अपने टीम के लिए, यानी कि विकी स्पोर्ट देवगढ़ के लिए. इस बार अच्छी गेंद धीरे हाथ से खेल दिया, दबा दिया अपने सामने. अपने फॉलोथ्रू में गेंद को उठाया गेंदबाज ने, लेकिन तब तक एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पर पहुंचा. 21. अब 6 गेंदें बची हैं और 9 रन चाहिए जीत के लिए. 6 गेंदें 9 रन. छह गेंदे 9 रन. इस समय कांटे की टक्कर, एक संघर्ष भरा क्रिकेट की मैदानी जंग हो चुकी है, क्योंकि ये 6 गेंदे 9 रन इतने आसानी से नहीं मिल सकते. लेकिन जब तक संतोष मैदान के अंदर खड़े तब तक ये संभव है. इस समय विकी स्पोर्ट देवगढ़ के लिए संतोष ऐसे खिलाड़ी है, कभी भी मैच का पासा पलट सकते हैं. और ये हिम्मत, ये नगर सेवक है आके, एक बेहतरीन खिलाड़ी है. सोच और समझदारी की बल्लेबाजी. और इस बार देखिए उन्होंने और गेंद को बिल्कुल
क्या जर किया विकेट कीपर ने, अन्यथा 1 रन मिल सकता था, लेकिन अभी कोई नहीं। देखना पड़ेगा संतोष के ऊपर, काफी निगाह इस समय लोगों की। डिले आज से खेला पॉइंट की तरफ 1 रन, और 1 रनों के साथ 4 गेंदे 8 रन। इस बार बहुत बढ़िया खूबसूरत शॉट था, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे, और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 गेंदे 6 रन। कांटे की टक्कर इस समय, 3 गेंदे 6 रन, 2 जरूर मिलेंगी, और स्कोर आगे अभी 2 गेंदे 4 रन, 2 गेंदे 4 रन, कांटे की टक्कर, संघर्ष भरा क्रिकेट। इस बार आखिरी गेंद बचे और 4 रन चाहिए। ये बड़ा शॉट हो सकता है क्या नहीं, देखना पड़ेगा। संतोष जैसे मुमकिन को नामुमकिन को मुमकिन बनाने वाले और संभव को संभव बनाने वाले खिलाड़ी। आखिरी गेंद 4 रन। सभी फील्डर इस समय एक्टिव मोड में, क्योंकि उनको मालूम है ये गेंद निर्णायक गेंद है, ये मैच का डिसीजन बनाने वाली, और इसी के साथ इस मुकाबले को जीता है तनुज स्पोर्ट्स सावंतवाड़ी क्रिकेट टीम ने। आता यानंतर श्री साई स्पोर्ट रेंबवली वर्सेस तनुज स्पोर्ट सावंतवाडी लगेचच आपला सामना आहे, नाणेफेकीसाठी यायचा आहे। श्री साई स्पोर्ट रेंबवली वर्सेस तनुज स्पोर्ट सावंतवाडी।